जय हिंद. दिल्लीचं युद्ध आपण जिंकलो. आता गल्लीतलं युद्ध जिंकण्याची वेळ आली आहे. मागील कित्येक दिवसांपासून दिल्ली जंतर मंतर येथे चाललेल्या आंदोलनाला आज यश मिळालं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. परंतु एक नाशिककर म्हणून जी व्यथा आहे, जो त्रास आहे, तो आता नाशिक महानगरपालिकेच्या समोर मांडण्याची वेळ आली आहे. नाशिक महानगरपालिकेने सध्या नाशिकमध्ये एकही असा रस्ता, असा रोड, अशी गल्ली, अशी कॉलनी सोडलेली नाही आहे की जिथे रस्ता खोदलेला नाही आहे, खड्डा केलेला नाही आहे. पाऊस सुरू व्हायच्या आधी धुळीचं साम्राज्य होतं नाशिकमध्ये. लोकांना अक्षरशः श्वासाचे आजार लागले, लोकांना श्वासाचा त्रास झाला. पाऊस पडल्यामुळं तो त्रास कमी झाला, परंतु त्यापेक्षा एक मोठा त्रास आता समोर आला. प्रत्येक ठिकाणी गाळ झालेला आहे, पाणी जमा झालेलं आहे, खड्ड्यांमधून गाडी जाऊ राहिली. गाडी गेल्यानंतर कळत नाही किती मोठा खड्डा आहे. लोकांच्या कमरेला त्रास होतो आहे, लोकांच्या गाड्या पडत आहे. मागं कोणी लेडीज मुलं बसलेले असतील तर ते गाडी खड्ड्यास पडून जात आहे. लोकांना त्रास होतो आहे का? कारण की किती मोठा खड्डा खोदलेला आहे नगरपालिकेने हे कोणालाच माहीत नाही आहे. तर आता नाशिक महानगरपालिकेला खड्ड्यांच्या संदर्भात जाग आणून द्यायची वेळ आलेली आहे. आम्ही आम आदमी पार्टीतर्फे नाशिक महानगरपालिकेला या संदर्भात निवेदन देणार आहोत. त्यांच्याकडे रोड आणि रस्ते व्यवस्थित करण्याची मागणी करणार आहोत. आपल्या पण एरियामध्ये परिसरात जर कुठला रस्ता खोदलेला आहे ज्याचा तुम्हाला खूप त्रास होतो आहे, नागरिकांना खूप अडचणी निर्माण होत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आमचा मेसेज पाठवा. या व्हिडिओवरती तुमच्या परिसराचा, तुमच्या एरियाचं नाव पाठवा. तिथल्या खड्ड्यांचा, रस्त्यांचा तुम्ही फोटो पाठवा. 100% आम आदमी पार्टीची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तिथला विषय, तिथला मुद्दा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या समोर मांडू. शिवाय तुम्हाला बरोबर घेऊन आम्ही नाशिक महानगरपालिकेत आयुक्त मॅडम, महापौर मॅडम आणि संबंधित एरियातले बांधकाम विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्या लक्षामध्ये हे आणून देऊ आणि आपला प्रश्न मार्गी लावून घेऊ. बघा, दिल्लीसारखा प्रश्न आपण सोडवू शकतो, तर गल्लीतला प्रश्न तर आपल्यासाठी क्षुल्लक आहे. हे आज आपल्याला यंग जनरेशननी दाखवून दिलं. आपल्याला एकतेने, एकजुटीने प्रशासनासमोर आपली मतं मांडण्याची गरज आहे. प्रश्न सुटतात, प्रश्न सोडवले जातात. तर आम आदमी पार्टीतर्फे पुन्हा एकदा आपल्याला अपील करत आहोत की आपल्या एरियामध्ये जी काही तुमची अडचण असेल रस्त्यांच्या संदर्भात आत्ता, ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासमोर मांडा. आमची टीम तुमच्याबरोबर उभं राहून प्रशासनासमोर तुमची अडचण मांडणार आणि तुमचा प्रश्न सोडून देणार. ठीक आहे. जय हिंद. धन्यवाद.